शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, काय होतं माहिती का, आपण ट्रॅक्टरनी पेरणी करीत असताना जी पाठीमागं जी त्याची पास लावलेली का, त्या पासाने काय होतं माहिती का, रासने चांगले होत नाहीत. म्हणजे जेणेकरून जे गवत आहे का, ते गवत काही व्यवस्थित मरत नाही. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो. हे समोर जे बघू शकतात का, हे सोयाबीनचं रान आहे. आता सोयाबीन निघून आतापासून वापसा नव्हता, तरी पण बऱ्यापैकी वापसा झालेला आहे. 1 महिन्याचा काळ लोटून गेलेला आहे आणि आपण गव्हाची पेरणी आज सुरू केलेली. पण तत्पूर्वी काय केलं आहे मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी व्हिडिओ बनविला आहे. 2 उबाट्या आणि 1 भोयट्या पाय टाकली. आपल्यापाशी घरीच आवतं आहे आणि पूर्णपणे रान आहे का, हे रान तुम्ही बघू शकतात. एकदम ढास करून घेतलेलं आहे. वावरीला काय कमी नाही राहिली ह्याच्यामध्ये. हे बघा बघू शकतात. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करायला सुरुवात आहे. आता पेरीत असताना 18 इंचावर 5 दात म्हणजे 5 वेळेस पेरता येते. 5 तास तयार होते. हे बघा, हे इथं 1, हे इथं 2, हे 3, हे 4 आणि हे 5. आणि त्याच्यासोबतच काय होतं माहिती का, फटल्या बी निघात्यात. तर फटल्या निघण्याचं समजा कारण, ताबडतोब जर संगत फटल्या काढल्या की आपल्याला जे पाणी द्यायचं आहे का, ते पाणी देण्याला बी एक सुलभ होणार आहे आणि सोपं होणार आहे. आणि एकाच वेळेस 2 कामं होणार आहेत. त्यामुळं आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. आणि जर आपण आवतानी पेरलं, परत सारा यंत्र आणून परत फाटल्या काढावं लागत आहेत. आणि तुम्हाला काय जास्त सांगायची गरज नाही. आता दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुराची टंचाई येईल, पेरण्याची पंचायत येईल, रासन हाण्याची पंचायत येईल, आणि खर्च तेवढाच व्हायला लागला आहे. त्यामुळं गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी 2 वर्षापासून आपण अशाच पद्धतीनं पेरणी करतो. तर तुम्हाला काय वाटतं शेतकरी बंधूंनो, एक कमेंटमध्ये नक्की तुमचं मत व्यक्त करा. लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.